चला, आणखीन एक ऑडिशन आणि या वेळेला रोल मलाच मिळणार आहे, मलाच. दहा वर्ष झाली सच्चा, 10 वर्ष. अजून नुसते प्रयत्नच करतोयस तू. हातात काम नाही, पैसा नाही, फक्त प्रयत्न करतोयस. अरे लोक आता विचारतात तुला, काय चाललंय काय तुझं? हा, आता तुझं वय वाढत चाललंय. हे सगळं सोड, एखादा बिझनेस कर, एखादी नोकरी कर, पैसे कमव. नातेवाईकांचे, मित्रांचे टोमणे ऐकायला मिळतात. काय रे, 10 वर्ष झाली, अजून तेच तेच रोल करतोयस. डॉक्टर, कंपाऊंडर, वॉर्ड बॉय, इन्स्पेक्टर, हवालदार, वकील, वेटर, बस. अरे लीड भूमिका कधी करणार? लीड ऍक्टर कधी होणार? त्या लोकांना नाही कळणार. त्या लोकांना फक्त ग्लॅमर दिसतं, यश दिसतं, पण त्यामागची मेहनत, त्यामागची प्रोसेस नाही दिसत. मला अजूनही आठवतंय माझ्या शूटचा पहिला दिवस, माझी पहिली भूमिका, माझी पहिली स्क्रिप्ट, माझा पहिला डायलॉग, माझा पहिला को आर्टिस्ट, माझी पहिली मालिका. अरे कॅमेऱ्यासमोर उभं राहिल्यानंतर जे जे फील आलं होतं ना, हा हा, ते फील 10 वर्षानंतरही तसंच आहे. लोक विचारतात मला, अजून किती संघर्ष करणार आहेस रे? पण त्या लोकांना मी समजावू कसं की हे माझं पॅशन आहे, पॅशन. हे माझं वेड आहे. मला प्रत्येक सीन, प्रत्येक डायलॉग, प्रत्येक भूमिका काही ना काहीतरी शिकवतं. हा एक गोष्ट खरी आहे की घरचे कधी कधी नाही समजून घेत मला. माझ्या मित्रांची प्रगती बघून कधी कधी मला शंका येते की माझं भविष्य नक्की काय आहे. पण जेव्हा मी आरशात स्वतःला पाहतो ना, तेव्हा मला तो तो मुलगा दिसतो ज्याने एक वेगळं स्वप्न पाहिलं होतं. आणि मला एक एक वेगळी उभारी मिळते. मला खात्री आहे एक दिवस असा नक्की येणार की ही लोक मला माझ्या नावाने नाही, तर मी मालिकेत केलेल्या माझ्या भूमिकेच्या नावाने मला ओळखतील. आता कोणीच सपोर्ट करत नाहीये, ना नातेवाईक ना मित्र. पण माझं स्वप्न मी जिवंत ठेवलंय, कारण मी हार मानलेली नाहीये. अजून एक प्रयत्न, आज नाही, उद्या नाही, परवा नाही, पण एक दिवस नक्कीच मला मोठी भूमिका मिळणार, लीड ऍक्टरची भूमिका मिळणार. कारण मी पळणारा नाहीये, मी प्रयत्न करणार आहे, मी लढणार आहे आणि मी माझं स्वप्न पूर्ण करणारच. मी प्रयत्न करत राहणारच.